संत बाळूमामा प्रसन्न. माझ्या प्रिय बाळा, संपूर्ण जग असा विचार करते की हा खोटारडा आणि देवाचा ऑनलाईन संदेश आहे. याकडे लोक दुर्लक्ष करतात आणि जे लोक दुर्लक्ष करत नाहीत ते लोक संदेश अपूर्ण सोडतात. आणि बरेच काही बाळूमामांचे प्रिय भक्त संदेश संपूर्ण ऐकतात तर त्यांना साक्षात दैवी शक्ती येऊन मदत करते. कदाचित तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तुम्ही हा संदेश शुद्ध मनाने आणि थोडे कष्ट घेऊन ऐका. माझ्या बाळा, जर तू तुझ्या आयुष्यातील 5 मिनिटे मला दिलीस तर कदाचित मी तुला पुढची 100 वर्ष सुखाची देऊ शकतो. कदाचित मी या 10 मिनिटांमध्ये तुमचे जीवन सुधारू शकतो. आजचा हा परमेश्वराचा संदेश जो कुणी शेवटपर्यंत ऐकतील ते आज नक्कीच भाग्यवंत ठरतील. त्याऐवजी जर का तुम्ही हा संदेश अर्धवट सोडला किंवा याकडे दुर्लक्ष केले तर तुमच्या जीवनातला मौल्यवान मामांचा बोध गमावू शकाल. म्हणून आता हा संदेश पूर्ण ऐकायचे की अर्धवट सोडायचे हे तुमच्यावर आहे. मामा म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मला माहित आहे तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकशील अशी मला खात्री आहे. तुझ्या जीवनासाठी माझ्याकडे एक खजिना आहे आणि त्यामध्ये सर्व चांगल्या गोष्टींचा समावेश आहे. त्यामुळे हार मानू नका. कितीही तुम्हाला या जगाने दुखवले तरी जग हे असे एक ठिकाण आहे जिथे आपण देवाबद्दल शिकू शकतो आणि त्यांच्या आपल्यावर कसे प्रेम करायचे हे समजू शकतो. देव एक व्यक्ती नाही तर अस्तित्वात असलेली ऊर्जा आहे. तो एका ठिकाणापुरता किंवा एका कालखंडापुरता मर्यादित नाही. उलट तो सर्व आकाश, ब्रह्मांड आणि काळामध्ये अनंत काळ असतो. तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असल्यास आत्ताच हा संदेश शेअर करा आणि बाळूमामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा. देव आज तुम्हाला म्हणत आहे, तुमची स्वप्ने साध्य करण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याची तुमची तयारी असली पाहिजे. मामा म्हणतात, आम्ही असताना काळजी कसली रे करतोस? तुझं काम फक्त आमच्यावर अटळ विश्वास ठेवून नामस्मरण करणे आहे. तुझ्या आयुष्याचा कारभार पाहायला आम्ही समर्थ आहोत. आयुष्यात जिथे सर्व आशा संपतात, नशीब साथ सोडते आणि सर्व रस्ते बंद होतात, तेव्हा सगळीकडे अंधारच दिसू लागतो. मग तेव्हा मामांचा खेळ सुरू होतो. तेव्हा मामांचा दरबार सुरू होतो. मामांची अद्भुत लीला सुरू होते. जीवनात अडचणी कितीही असो त्या चिंता केल्यावर आणखीन जास्त होतात. शांत राहिल्यावर त्या कमी कमी संपून जातात आणि संयम राखल्यावर त्या संपून जातात. आणि परमेश्वराचे आभार मानले तर त्या अडचणी आनंदात बदलून जातात. विश्वास ठेवा, मामांची योजना सर्वात उत्तम आहे. आयुष्यात कधी कधी कठीण प्रसंग असतात, त्यावेळी मामा शांतपणे तुमच्यासाठी काहीतरी करत असतात. मामा म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुला ही संधी मिळेल, लगेच तू हिरमुसू नकोस, कारण आयुष्य हे खूप सुंदर आहे. अरे, तुझ्यावर प्रेम करणारे कितीतरी लोक आहेत. तुझ्यासाठी हात जोडणारे कितीतरी हात आहेत. अरे, मग असंच आपल्यासाठीही थोडस हसून बघ. म्हणून बाळा, आयुष्य हे खूप सुंदर आहे रे. फक्त तू खचू नकोस. उठ आणि डोळे उघडून पहा जरा जगाकडे.
प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी चालू असतेच. थोडे नाही म्हणून उगाच कुडत बसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. जर का सामर्थ्य हातात आहे, मग ते स्वप्नात डोळ्यात घेऊन चल. परिस्थितीशी भिडून छाती 2 हात पुढे करून चल. विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. कोणी तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल तर तो त्यांच्या कर्माचा भाग आहे. पण तुम्ही कुणाबद्दल वाईट विचार करून स्वतःचं कर्म आणि वेळ खराब करू नका. जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो, आणि जो दुसऱ्यांना वाचविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही. ही नियती आहे. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट कधी लागून जाते हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा. माणसाचा दर्जा हा त्याच्या जातीवरून किंवा धर्मावरून ठरत नसतो, तर तो फक्त त्याच्या विचारावरून ठरत असतो. धर्म कोणताही असो, फक्त चांगला माणूस बना. कारण शेवटी हिशोब हा कर्माचाच होतो, धर्माचा नाही. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेवा. परमेश्वर तुम्हाला काटाही टोचू देणार नाही. पहाटे उठावे आणि भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणून प्रार्थना करावी, आणि तुझे जिथे विस्मरण होते तिथे मला जागृत करत जावे. नाही मला आता तुझ्याशिवाय आसरा असे म्हणून नमस्कार करावा. मनुष्य कसाही असला तरीही त्याला भगवंताच्या स्मरणातच समाधान मिळेल. जीवनात तुम्हाला यश हवे असेल तर संकटांनाही सामोरं जावंच लागेल. हळवं मन घेऊन या जगामध्ये फिरू नका, कारण त्याला ओरबडणारे हजारो भेटत असतात. मामा म्हणतात, थोडस व्यावहारिक राहायला शिका, कारण आपल्या भावनांचा खून करून काही लोक असुरी मजा लुटतात. समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो, पण त्यातून काही लोक मासे घेतात तर काही लोक त्यातून मोती घेतात, तर काही जण त्यात आपले पाय ओले करतात. मामा म्हणतात, हे विश्व सर्वांसाठी सारखेच आहे, पण तुम्ही त्यातून काय घेता हे मात्र वेगवेगळं आणि महत्वाचं आहे. जिथे सर्व आशा संपतात, नशीब साथ सोडते, सर्व रस्ते बंद होतात आणि सर्वत्रच अंधारच अंधार दिसू लागतो, तेव्हा त्यावेळी मामांचा खेळ सुरू होतो. मामांचा दरबार सुरू होतो. मामांची अद्भुत लीला सुरू होते. म्हणून मामा नेहमी आपल्या भक्ताला सांगतात, माझ्या बाळा तू भिवू नकोस, मी सदैव सावलीसारखा तुझ्या पाठीशी उभा आहे. तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असल्यास आताच आपला हा संदेश शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्स मध्ये मेंढी माऊली मी तुझं बाळ आहे आणि माझा पूर्णपणे तुझ्यावर विश्वास आहे असे टाईप करा. भाग्यवंत ठराल. मामा म्हणतात, स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर इतका विश्वास ठेवा की योग्य वेळ आल्यानंतर मी तुम्हाला इतकं काही देईन की मागायलाही काही उरणार नाही. पहाटे उठावे आणि बाळूमामांची मूर्ती डोळ्यासमोर आणून प्रार्थना करावी. हे परमेश्वरा, तुझे जिथे विस्मरण होते तिथे मला जागृत करीत जावे. नाही मला आता तुझ्याशिवाय कुणाचा आसरा असे म्हणून
मनपूर्वक नमस्कार करावा. मनुष्य कसाही असला तरीही त्याला भगवंताच्या स्मरणात समाधान खात्रीने मिळेल. जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या आणखीन जास्त वाढतात. शांत राहिल्यावर त्या कमी कमी होत जातात आणि संयम ठेवल्यावर त्या कायमच्या संपूनही जातात. आणि परमेश्वराचे आभार मानले तर त्या सर्व अडचणी आनंदात सुखात बदलून जातात. मामा म्हणतात, जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो, आणि जो दुसऱ्याला वाचवण्यात प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीही संपत नाही. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट कधी लागते हे कळत सुद्धा नाही, आणि हीच नियती आहे. मामा म्हणतात, ज्याला पडल्या पडल्या झोप लागते तोच खरा श्रीमंत आहे, तो म्हणजे बाळूमामांचा सेवेकरी. मित्रांनो, तुम्ही बाळूमामांचा एक तरी भक्त असा दाखवा की त्याच्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीचा आणि माता लक्ष्मीचा त्याच्या घरामध्ये वास नाही. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जिथे बाळूमामा आहेत तिथे अख्खं ब्रह्मांड वास करते. हे तितकंच खरं आहे. नाम घेतलं की संकट येणार नाही, पैशाचा ढीग पडणार नाही, परंतु पैसा देऊन जी गोष्ट तुम्हाला मिळणार नाही ती गोष्ट तुम्हाला नक्की मिळेल. मित्रांनो, जीवनात आपण फक्त समाधान मिळवण्यासाठी धडपडत असतो. म्हणून बाळूमामांच्या मुखामध्ये नेहमी नाम जप केले पाहिजे. बाळूमामांच्या सेवेच्या मार्गातून चालताना स्वतःच्या अनुभवातून मिळालेल्या खूप काही गोष्टी, चमत्कार, बाळूमामांचे साक्षात्कार आपल्याला आठवतात. बाळूमामा नेहमी आपली परीक्षा घेतात. फक्त मामा आपला संयम बघतात. ते आपल्याला भरपूर अडचणी आणि संकटेही निर्माण करून देत असतात. बऱ्याच वेळा आपल्या प्रारब्धामुळे आपली सेवा ही खंडित होते. बरेच सेवेकरी या त्रासाला कंटाळून मामांची सेवा करणे सोडून देतात. परंतु भक्तांनो, हे पूर्णपणे चुकीचे आहे. भक्तांनो, आपण का विसरून जातो की संकटापेक्षाही खूप मोठे आपले बाळूमामा आहेत. म्हणून संकटे आली म्हणून मामांची सेवा करणे सोडून देऊ नका. तर त्या संकटाला सांगा की तुझ्यापेक्षा माझे ब्रह्मांड नायक बाळूमामा खूप मोठे आहेत आणि माझ्या मामांसमोर तुझा कसल्याही प्रकारचा निभाव लागणार नाही, असं तुम्ही त्या संकटालाच बजावून सांगा. मित्रांनो, जर एकदा बाळूमामांनी आपल्याला हात दिला तर मामा आपला हात कधीच सोडणार नाहीत. नेहमी आपल्या पाठीशी उभे असतात आणि येणाऱ्या संकटाची तीव्रता कमी करत असतात. आणि शेवटी बाळूमामा आपल्या ओंजळीत इतकं सुख देतात की आपण त्या सुखाची कधी कल्पनाही केलेली नसते. म्हणून मित्रांनो, बाळूमामांवर अतिशय श्रद्धेने विश्वास ठेवा आणि मुखामध्ये बाळूमामांचे नामस्मरण चालूच ठेवा. शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे, जन्मताच गरिबी येते ही कोणाची चूक आहे. भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे, परंतु घासातील घास दुसऱ्याला देणे ही सद्गुरूंची शिकवण आहे. म्हणून लक्षात ठेवा, जर तुमच्या घरी भुकेला व्यक्ती आला तरी त्याला भुकेच पाठवू नका, तर त्याला पोटभर जेवण देऊन मगच पाठवा. जर तुम्ही अशा प्रकारचे पुण्याचे काम केले तर नेहमी तुमच्या पाठीशी बाळूमामा सावलीसारखे उभे असतील. जर तुमच्याबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर तो त्याच्या कर्माचा भाग असेल, परंतु तुम्ही कोणाबद्दलही वाईट बोलून स्वतःचे आयुष्य, स्वतःची वेळ खराब करून घेऊ नका. मामा म्हणतात, माणूस कितीही हुशार, समजूतदार, चतुर, बुद्धिमान असला तरीही त्याला शेवटी नियतीने बांधलेला डाव हा स्वीकारावाच लागतो. एवढं मात्र खरं आहे, आपल्यापेक्षा मोठ्या वडीलधाऱ्या माणसांचा आदर केलाच पाहिजे. त्यांना योग्य तो मान पान दिलाच पाहिजे. बोलताना शब्दाचा योग्य तो वापर केलाच पाहिजे. शब्द दवा आहे, शब्द दुवा आहे, शब्द दावा आहे, शब्द माणुसकीचा ठेवा आहे. माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्वाचं नसतं, तर महत्वाचं असतं आपलं निरागस मन. ज्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर निरागस
सुंदर असं हास्य असतं त्या व्यक्तीशिवाय या जगात दुसरं कोणी सुंदरच नसतं. म्हणून तुमच्या चेहऱ्यावर नेहमी सुंदर असं हास्य ठेवा. मामा म्हणतात, अरे बाळा, तुझी कितीही मोठी अडचण असू दे, ती दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा एकदा मला सांगून बघ. तुझी कसलीही अडचण मी एका क्षणात दूर करेल. मित्रांनो, तुमच्या मुखामध्ये चुकून जरी बाळूमामांचे नाव आले तर तुम्ही दिवसभरामध्ये न कळत चुकून केलेल्या सर्व पापांचा नायनाट होतो. सर्व झालेली पापे जळून खाक होतात. इतकी प्रचंड शक्ती बाळूमामांच्या नावात, बाळूमामांच्या नामस्मरणात आहे. म्हणून मित्रांनो, आपल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात ही बाळूमामांच्या पवित्र आणि दिव्य अशा मंत्राने करायची आहे, म्हणजेच बाळूमामांच्या नामस्मरणाने. मित्रांनो, जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तुमच्या जीवनामध्ये खूप दुःख आहे, संकट आहेत, अडचणी आहे, तुम्ही खूप चिंतेत असाल, तर तुम्हाला या नियमांचे पालन करावे लागेल. तर ते नियम पुढील प्रमाणे आहेत. नंबर 1, वाईट लोक बोलल्याने सुधारले असते तर भगवान श्रीकृष्णांनी महाभारत होऊ दिले नसते. नंबर 2, तुमच्या आयुष्यावर कधीही नाराज होऊ नका, कारण जसं तुम्ही आयुष्य जगता तेच कोणाचं तरी स्वप्न असतं. नंबर 3, तुमचा पूर्ण वेळ स्वतःला चांगलं बनवण्यामध्ये घाला, कारण आजकाल नाती माणसांनी नाही तर पैशाने बनतात. नंबर 4, उशिरा का होईना देव सर्वांचंच ऐकतो, परंतु तुमचा देवावर कठोर विश्वास असायला हवा. नंबर 5, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हवा कधीही एका दिशेने वाहत नाही, ती वेळोवेळी आपली दिशा बदलत असते. त्यामुळे आयुष्यामध्ये वेळ खराब असेल तर चिंता करू नका, फक्त चांगल्या वेळेची वाट पहा. नंबर 6, देव त्यांचेही ऐकतो जे देवाला कधीही बोलून दाखवत नाही. म्हणून ईश्वराच्या निर्णयावर खुश राहिलं पाहिजे. देव आपल्याला जे पाहिजे ते कधीच देत नाही. देव आपल्याला ते देतो जे आपल्यासाठी खूप महत्वाचं आणि चांगलं असेल. नंबर 7, दुसऱ्यांचं चांगलं करणाऱ्या व्यक्तींनाच आयुष्यामध्ये अडचणींचा सामना करावा लागतो, कारण जे झाड आपल्याला फळं देते त्याच झाडाला दगडांचा मार खावा लागतो. नंबर 8, देवाला जे पाहिजे तेच होते, म्हणून प्रार्थना शब्दांनी नाही तर मनापासून केली पाहिजे. नंबर 9, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जे लोक तुमच्यावर जळतात त्या लोकांचा कधीही तिरस्कार करू नका, कारण हे तेच लोक आहेत ज्यांनी मान्य केलं आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षाही खूप जास्त सरस आहात. नंबर 10, जीवनात कधी निराश होऊ नका, कारण ज्यांनी तुमचं नशीब लिहिलं आहे तोच विश्वाचा सर्वात मोठा लेखक आहे. नंबर 11, शिक्षण कुठूनही घेता येतं, परंतु संस्कार मात्र घरातूनच घेता येतात. नंबर 12, कोणाचंही कौतुक करताना तुम्हाला पाहिजे तेवढं करा, परंतु कुणाचा तरी अपमान करताना 10 वेळा विचार करून करा, कारण अपमान ही एक अशी गोष्ट आहे की वेळ आल्यानंतर ती व्याजासकट परत मिळते. नंबर 13, पैसा तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो. पैसा म्हणतो, भलेही मी तुमच्या सोबत वरती येणार नाही, परंतु जोपर्यंत तुम्ही खाली आहात तोपर्यंत मी तुम्हाला कमीपणा येऊ देणार नाही. नंबर 14, तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही, पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्यकाळ तुम्ही नक्कीच सुधारू शकता. नंबर 15, आयुष्यामध्ये पैसा तुम्हाला नेहमी एकच गोष्ट सांगतो, जर तुम्ही मला आज वाचवलं तर उद्या मी तुम्हाला नक्कीच वाचवेन. नंबर 16, जर तुम्ही आयुष्यामध्ये या 4 गोष्टी सोडल्या तर तुम्ही जीवनामध्ये नेहमी सुखी आणि आनंदी राहाल. नंबर 1, सगळ्यांना खुश करणं. नंबर 2, दुसऱ्या लोकांकडून जास्त अपेक्षा करणं. नंबर 3, भूतकाळात जगणं. नंबर 4, स्वतःला दुसऱ्यांपेक्षा खूप कमी समजणं. नंबर 17, पारख केली तर कोणीच आपलं नाही आणि समजून घेतलं
तर कोणीच परक नाही. नंबर 18, पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे, कारण धोका आणि शाबासकी पाठीवरच मिळते. नंबर 19, बऱ्याच वेळा मनामध्ये विचार येतो की हार मानावी, परंतु नंतर लक्षात येतं की अजून खूप लोकांना चुकीचं सिद्ध करायचं आहे. नंबर 20, स्वतःचा आनंद दुसऱ्यावर अवलंबून ठेवू नका, नाहीतर आयुष्यभर दुसऱ्यांचा गुलाम बनून जीवन जगावं लागतं. नंबर 21, खऱ्या व्यक्तीला नेहमीच खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त सफाई द्यावी लागते. भरोसा नाही का माझ्यावर असं बोलून कितीतरी लोक धोका देऊन जातात. नंबर 23, वेळ माणसाला यशस्वी बनवत नाही, तर वेळेचा योग्य वापर माणसाला सफलता मिळवून देतो. नंबर 24, कुणाची कदर करायची असेल तर तो जिवंत असतानाच करा, कारण मृत्यूनंतर परके सुद्धा ऋणच जातात. नंबर 25, जी व्यक्ती स्वतःचे दुःख कधीच कुणाला सांगत नाही, तर त्याचा अर्थ असा नाही की त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुःखच नाही. दुःख लपवण्याचे त्याचे एकमेव एकच कारण असतं की त्याला माहित आहे की या जगाला दुःख सांगून हे जग दुःख कमी करणार नाही, तर त्या उलट वाढवून ठेवणार आहे. म्हणून स्वतःचे दुःख कुणालाही सांगू नका. नंबर 26, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, आयुष्यामध्ये जो व्यक्ती नेहमीच दुसऱ्यांच्या खुशीचा, आनंदाचा विचार करतो, नेहमी दुसऱ्यांची कदर करतो, माहित नाही तो व्यक्ती आयुष्यामध्ये नेहमीच एकटा का पडतो. नंबर 27, स्वप्न पूर्ण करण्यासाठी झोपलं नाही तर जागलं पाहिजे. नंबर 28, चिंता दूर करण्याचा एकच उपाय आहे, फक्त डोळे बंद करून हा मंत्र म्हणा की खड्ड्यात गेली दुनिया. नंबर 29, कोणी काहीही बोलले तरीही स्वतःला शांत ठेवा, कारण ऊन कितीही कडक असले तरीही समुद्र आटत नाही. हे प्रिय देवा, भीती आणि काळजीच्या सर्व खुणा काढून टाका. आजार धरून राहून जे कंटाळले आहेत त्यांना बळ द्या. तुम्ही अजूनही त्यांच्या पाठीशी आहात अशी त्यांना खून पाठवा. तुमचे अश्रू आनंदाच्या अश्रूमध्ये बदलतील. तुमचे दुःख बळे होण्याने बदलले जाईल आणि तुमचा संघर्ष आशीर्वादाचा मार्ग मोकळा करेल. याची तुम्हाला गरज असल्यास कमेंट मध्ये 888 असे टाईप करा. देव म्हणतो, अरे प्रिय मुला, जाणून घ्या की माझ्याकडे तुमच्या जीवनासाठी एक चमत्कारिक योजना आहे. ही एक अशी योजना आहे की ती तुमच्या आयुष्यात चांगुलपणा, समाधान आणि परिपूर्णता आणते. आज तुमचे आरोग्य, पैसा, वेळ आणि कुटुंब यासारखे काहीही वाईट होणार नाही. मामांची सर्व मुले भक्त पूर्णपणे यशस्वी होतील. तुमच्याकडे पैसा, प्रेम विपुल प्रमाणात येईल आणि तुमच्या हृदयाला प्रचंड आनंद होईल. जुलै आणि ऑगस्ट हे महिने विपुलता, आशीर्वाद आणि संधींनी भरलेले आहेत. मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला तुमची इच्छा पूर्ण करण्याची नोकरी, आर्थिक विपुलता, स्वप्नातील कार किंवा खरे प्रेम या सर्व गोष्टींसाठी भरभरून आशीर्वाद देईन. मामा म्हणतात, विश्वास ठेवा की मी तुम्हाला नूतनीकरण करीन. तुमच्या सर्वात वाईट स्वप्नांच्या पलीकडे जाऊन तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करीन. प्रिय मुला, जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकला तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला शाश्वत आरोग्य, आनंद, आर्थिक आणि शांती लाभेल. तुमच्यापैकी ज्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यांच्यासाठी तुम्ही आश्चर्यकारकपणे श्रीमंत होणार हे जाणून घ्या. पैसा तुमच्याकडे सहजतेने येईल. बाळू मामा आज तुम्हाला सांगत आहेत, पुढील आठवडा तुमच्यासाठी आश्चर्यकारक आणि अद्भुत आशीर्वादाने भरलेला आहे, जो की तो तुमच्या जीवनात
चमत्कारिक बदल घडवून आणेल. जर का तुमचा बाळूमामांवर आणि बाळूमामांच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट मध्ये बाळूमामा माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा. भाग्यवंत ठराल. तुमच्या संधी सुधारतील आणि देव तुमचे नातेसंबंध, शरीर, मन बरे करेल. तुमचा परमेश्वरावर विश्वास असल्यास 444 असे टाईप करा. देव म्हणतो तुम्हाला आलेल्या प्रत्येक निराशेसाठी माझ्याकडे तुमच्यासाठी जीवन बदलणारा अविभाज्य आशीर्वाद आहे. तुमचे हृदय आनंद, प्रेम आणि समाधानाने भरले जाईल. चांगल्या बातमीने तुम्ही भरभरून जाल. जर देव राजा असेल आणि तुम्ही मूल असाल तर तुम्हाला राजाचा वारसा मिळेल. असे का म्हटले हे स्पष्ट आहे, तर तुम्ही राजेशाही वारशाचे आहात. या महिन्यात देव तुमच्या आयुष्यात आश्चर्यकारक गोष्टी करणार आहे. सकारात्मक बदल आणि चमत्कारिक आशीर्वादासाठी तुमची वेळ आली आहे. तुमच्या सोबत काहीतरी अद्भुत घडणार आहे. तुमच्या सोबत काहीतरी अद्भुत घडणार आहे. मामा म्हणतात, अरे बाळा, तुझे भविष्य चांगल्या गोष्टीने, प्रगतीने आणि पुढे जाण्याच्या आशीर्वादाने भरलेले असेल. देव तुमचे कल्याण, नातेसंबंध आणि वित्त पसरत आणेल. देव सध्या या क्षणाला तुमच्यासाठी मार्ग मोकळा करत आहे. येशूच्या नावाने नवीन संधी, अनुकूलता, उघडे दरवाजे आणि जाहिरातीसाठी स्वतःला तयार करा. देवदूत म्हणत आहेत, पुढील 12 तासामध्ये प्रेम, पैसा, चांगले आरोग्य या स्वरूपात महान आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तयार राहा. तुमचे लवकरच पैशाचे प्रश्न मार्गी लागणार आहेत. तुमच्या बँक खात्यामध्ये अनपेक्षित बॅलन्स जमा होणार आहे. त्यासाठी तुम्ही तयार आहात का? जेव्हा तुम्ही उद्या सकाळी झोपेतून उठता तेव्हा तुम्ही तुमच्या फोन तपासणीसाठी तयार राहा, कारण तुम्ही ऐकलेल्या सर्वात अविश्वसनीय बातम्या तुम्हाला मिळतील. मामा म्हणतात, तुमचे आरोग्य, नातेसंबंध, आर्थिक स्थिती पुनर्संचयित केली जाईल असा तुमचा विश्वास असू शकतो. तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. मामा म्हणतात, तुम्हाला आवश्यक ते यश मिळवण्यासाठी मी तुमच्या वतीने परिश्रमपूर्वक काम करत आहे. हे तुम्ही समजून घ्यावे अशी माझी इच्छा आहे. मी घोषित करतो की या आठवड्यातील उर्वरित कालावधी तुमच्यासाठी महानतेने भरलेला असेल. देव तुम्हाला उपचार, नवीन संधी आणि आशीर्वाद पाठवेल. मामा म्हणतात, जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो व्यक्ती स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्यांना वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही. ही नियती आहे. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट कधी लागते हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. कुणाची वाट लावण्यापेक्षा चांगली वाट दाखवण्याचे कार्य करा. माणसाचा दर्जा हा त्याची जात किंवा पैसा, धर्म यावरून ठरत नसते, तर तो त्याच्या विचारावरून ठरत असतो. धर्म कोणताही असो, फक्त कर्म चांगले ठेवा. शेवटी हिशोब हा कर्माचाच होतो, धर्माचा नाही. माझ्या बाळा, तुझी वृत्ती शुद्ध आणि उद्दिष्ट योग्य असेल तर तू घाबरू नकोस. कोणत्या ना कोणत्या रूपात मी तुला नक्कीच मदत करत राहील आणि सदैव तुझ्या सोबत राहील. एकदा एका मनुष्याने
मामांना प्रश्न विचारला की तुम्हाला मनुष्याचं जास्त आश्चर्य का वाटतं? तुम्ही त्याच्या एवढं काळजीत का असतात? मामा हसत म्हणतात, अरे हा मनुष्य पैसा कमवण्यासाठी आरोग्य गमावतो व आरोग्य परत मिळवण्यासाठी तोच पैसा पुन्हा खर्च करतो. तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमावतो. त्यामुळे तो वर्तमानातही जगत नाही व भविष्यातही जगत नाही. तो असा जगतो की कधी तो मरणारच नाही आणि शेवटी असा मरतो की जगलाच नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवले हे मामांशिवाय कोणाला माहित नाही. म्हणून आयुष्याचा जास्त विचार न करता मामांनी दाखवलेल्या मार्गावर चालत राहा. आयुष्यात मामांची केलेली सेवा कधीच वाया जात नाही. प्रत्येक सेवेचे फळ मामा देतातच. काही वेळ उशीर होईल, बहुतेक मामा परीक्षा घेत असतात, पण सेवेचे फळ देतात हे मात्र निश्चित आहे. निस्वार्थपणे केलेली मामांची सेवा मामांना खूप प्रिय असते आणि तिथे आपल्याला काही मागण्याची गरजही नसते. मामा स्वतःहून आपल्याला भरभरून सर्व काही देत असतात. तुम्हाला जीवनात चमत्कार हवा असेल तर मामांना तळतळीने हाक मारा. इतक्या तळमळीने मामांचे नाम घ्या की डोळ्यातून भक्ती आणि अश्रू आले पाहिजेत. तुमची तळमळ मामांपर्यंत नक्कीच पोहोचेल आणि तुमच्या जीवनात चमत्कार घडेल. तुमच्याही मनात असा प्रश्न येतो का, आपण प्रत्येकाचं मन जपत राहायचं? याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, दुसऱ्याच्या सुखात आनंदाचा विचार करायचं. मग आपल्या मनाचं काय? आपल्या मनाचा कुणीच विचार करणार नाही का? अशा वेळी फक्त मामांचा चेहरा डोळ्यासमोर येतो. कुणीतरी आहे आपला विचार करणारा, ज्याला आपलं दुःख, संकट, त्रास दिसतात. अशा परिस्थितीत तुमच्याही डोळ्यासमोर मामांचा गंभीरपणे चेहरा येतो का? येत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. मला तुमची उत्तरे ऐकायला नक्कीच आवडेल. मामा म्हणतात, हरकत नाही, तुम्ही किती वाईट वेळेतून पुढे गेले आहात. तुम्ही किती दुःखांना, किती संकटांना तोंड दिले आहे हे मला माहित आहे. तुम्ही एकट्यात बसून किती वेळा रडला आहात हेही मला माहित आहे. अरे बाळा, माझ्यावर विश्वास ठेव. तुझी परिस्थिती नक्कीच बदलेल. तुझ्या आयुष्यात सुख, समृद्धी, ऐश्वर्य, आनंद लवकरच येईल आणि तुझ्या मनाला मानसिक समाधान मिळेल. मामा म्हणतात, अरे माझ्या बाळा, नको होऊ उदास, मी आहेच तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ आहे मी तुझा विश्वास. मामा म्हणतात, थोडस व्यावहारिक राहायला शिका, कारण आपल्या भावनांचा खून करून काही लोक असुरी मजा लुटतात. समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो, पण त्यातून काही लोक मासे घेतात तर काही लोक त्यातून मोती घेतात, तर काही जण त्यात आपले पाय ओले करतात. मामा म्हणतात, हे विश्व सर्वांसाठी सारखेच आहे, पण तुम्ही त्यातून काय घेता हे मात्र वेगवेगळं आणि महत्वाचं आहे. जिथे सर्व आशा संपतात, नशीब साथ सोडते, सर्व रस्ते बंद होतात आणि सर्वत्रच अंधारच अंधार दिसू लागतो, तेव्हा त्यावेळी मामांचा खेळ सुरू होतो. मामांचा दरबार सुरू होतो. मामांची अद्भुत लीला सुरू होते. म्हणून मामा नेहमी आपल्या भक्ताला सांगतात, माझ्या बाळा, तू भिवू नकोस, मी सदैव सावलीसारखा तुझ्या पाठीशी उभा आहे. तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असल्यास आताच आपला हा संदेश शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्स मध्ये मेंढी माऊली, मी तुझं बाळ आहे आणि माझा पूर्णपणे तुझ्यावर विश्वास आहे
असे टाईप करा, भाग्यवंत ठराल. मामा म्हणतात, स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर इतका विश्वास ठेवा की योग्य वेळ आल्यानंतर मी तुम्हाला इतकं काही देईन की मागायलाही काही उरणार नाही. पहाटे उठावे आणि बाळूमामांची मूर्ती डोळ्यासमोर आणून प्रार्थना करावी. हे परमेश्वरा, तुझे जिथे विस्मरण होते तिथे मला जागृत करीत जावे. नाही मला आता तुझ्याशिवाय कुणाचा आसरा, असे म्हणून मनपूर्वक नमस्कार करावा. मनुष्य कसाही असला तरीही त्याला भगवंताच्या स्मरणात समाधान खात्रीने मिळेल. जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या आणखीन जास्त वाढतात. शांत राहिल्यावर त्या कमी कमी होत जातात आणि संयम ठेवल्यावर त्या कायमच्या संपूनही जातात. आणि परमेश्वराचे आभार मानले तर त्या सर्व अडचणी आनंदात सुखात बदलून जातात. मामा म्हणतात, जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्यात प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीही संपत नाही. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट कधी लागते हे कळत सुद्धा नाही आणि हीच नियती आहे. बाळूमामांचा हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं.